मन हे मुरे मग जे उरे, ते तू कारे सेविसना. मन हे मुरे मग जे उरे, ते तू कारे सेविसना. ज्याच्याने कळे तेरे ना कळे, ज्याच्याने कळे तेरे ना कळे, अजून डोळे उघडीसना. अजून डोळे उघडीसना. मन हे मुरे मग जे उरे, ते तू कारे सेविसना. ते तू कारे सेविसना. दिसते परी नयेची हाती, दिसते परी नयेची हाती, ते संता ते पुसेची ना. ते संता ते पुसेची ना. मन हे मुरे मग जे उरे, ते तू कारे सेविसना. ते तू कारे सेविसना. तेथीची खूण विरळाच जाणे, तेथीची खूण विरळाच जाणे, निवृत्ती कृपे ज्ञानदेव बोल. निवृत्ती कृपे ज्ञानदेव बोल. मन हे मुरे मग जे उरे, मन हे मुरे मग जे उरे, ते तू कारे सेविसना. ते तू कारे सेविसना. ते तू कारे सेविसना. मन हे मुरे मग जे उरे. मग आपलं मन मुरल्यानंतर काही आहे का नाही? आणि मग ते आपण उपभोगायचं किंवा म्हणजे करायचं काय? ते हे मनाच्या पलीकडे जायचं. हे काय आहे? मनाच्या पलीकडे काय आहे का नाही, इथूनच सुरुवात असते आपली. की मनाच्या पलीकडे आहे काय, तर ते आजच्या या समासातल्या शेवटच्या ज्या 10 ओव्या आहेत ना, त्याच्यामध्ये हा विषय अगदी ठासून भरला आहे की मनाच्या पलीकडे काय आहे. आणि ते आपल्याला समजणं का जरुरी आहे, तर ते आता आपण या समासात बघू. तर आधी आपण आपली प्रार्थना म्हणू. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण गेल्या वेळी
श्रेष्ठ अंतरनिरूपणाचा समास पूर्ण केला. आणि त्यामध्ये पुन्हा 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 समर्थ आपल्याला शहाणं व्हा, शहाणं व्हा, शहाणं व्हा, किती वेळा या 4 ओव्यांमध्ये 10 वेळा शहाणं व्हा ते सांगतायत. आणि मग एक प्रश्न आहे, तर अशासाठी मी थोडा पाठीमागे जात आहे, की हे शहाणं व्हा आपल्याला सांगतायत आणि नंतर पुढे म्हणले, साधका शिकले स्वभावे मानले तरी सुखी घ्यावे. अ, तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष. तर हा ते समर्थांचं काय सांगणं आहे, की आम्हाला एकीकडे शहाणे व्हा सांगतात, म्हणजे आम्ही शहाणे नाही. आणि आणि मग मग आमची स्तुती करतात इतके, की तुम्ही श्रोते परमदक्ष. ह्याचा अर्थ कसा लावायचा? तर असं आहे, समर्थांसारखे जे अवतारी संत आहेत ना, अवतारी पुरुष, की जे कधी कधी खाली आलेच नाही त्यांच्या जन्मतःच, तर ते समाज उद्धरणासाठी जन्माला आले. त्यांना स्वतःचा मी देह आहे असं त्यांनी कधी स्वतःला मानलंच नाही. ते ब्रह्मामध्ये ते त्यांचे जागृत होतं ज्ञान. आणि त्याचबरोबर हे जे अवतारी संत असतात, ते श्रोत्यांना पण ब्रह्मरूपच समजत का आहेच. त्यांच्या दृष्टीने तो श्रोता असतोच ब्रह्मरूप. ते समजताचा प्रश्न नाही, असतोच तो. त्यामुळे ते त्यांच्या दृष्टीने श्रोता ब्रह्मरूप आहे. पण आपल्याला बाकीचे आपण इतर गुरु संत ते काय म्हणतात, कोणाला ज्ञानी झाले की म्हणतात, हा तर मी ज्ञानी झालो आणि तुम्ही सगळे आता मूर्ख आहात. असं असं गुरु आपल्याला असं नाही चालत. हं. ते काय सांगतात, की गुरुनात आपण ब्रह्मरूप बघा असा शिष्याला आपल्याला सांगतात. हं. मग गुरूंना ब्रह्मरूप बघायचं आणि मग शिष्य दगड असेल का? नाही. मग शिष्य सुद्धा ब्रह्मरूपच असतो. आणि त्या भूमिकेतनं त्याला कळतं. आता उदाहरणार्थ समजा आपला कोणी जिवलग मित्र आहे, तो दमला आहे खूप, आणि किंवा त्याच्या मनात नाही आहे, आपण त्याला उत्साहाने म्हणतो, अरे तुला येतं, तुला येणार आहे, कर कर. त्याला काही समजा आता तो विफल झाला आहे म्हणा, किंवा त्याला काही इतर काही कारण त्याच्या मनात नाही, आपण काय म्हणणार, अरे तुला आहे ॲबिलिटीज, तू गेल्या वेळी असं केलं होतं, तसं केलं होतंस. आपण किती त्याला उत्साह प्रोत्साहन देऊ, कारण आपल्याला खात्री आहे की इज अ व्हेरी एबल पर्सन. आणि त्या दृष्टीनं इथे हे दिखाऊ काही नाही आहे ह्याच्यामध्ये. ते त्यांच्या दृष्टीनं आपण ब्रह्मरूप आहोतच. कारण का, आता या पुढच्या समासात ते सांगणार आहे. पहिली गोष्ट, तो जीव आहे, सो समजा आपण खरोखर जीव असलो तर आपण कधीतरी ब्रह्मरूप होऊ का? नाही, शक्यच नाही. आपण आहोतच ब्रह्मरूप. आपल्याला त्याची आत्ता जाणीव नाहीये म्हणून. हं. या अर्थाने ते आपल्याला ते सांगतात. हा त्यांचं आता त्यांचे शब्द नाही म्हणत मी, की खोटा विनय आहे का, तर खोटा विनय नाही आहे. त्यांना आपल्याकडनं काही मिळवायचं नाही आहे. पण त्यांना सृष्टी सगळी ब्रह्मरूप दिसतेच, तर आता मी म्हणे काय करू, मला आहे सृष्टी ब्रह्मरूप. आणि ते पाऊलं आपल्याला अगदी बेबी स्टेप्सनी आपल्याला तिकडे घेऊन चालले. तर मी श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष. आणि म्हणे हे जे आत्ता मी सांगितलं, शहाणवा शहाणवा, हे तर अगदी सामान्य आहे हो. ते तर तुम्हाला जाणते. हे काय आहे, आपल्याला हे सावध व्हायला जाणीव आहे, की आपण किती सिरियसली घ्यायला पाहिजे. हम्म. आता बघा, खरं आता बघा, एक संत इतके सुंदर सांगत, मला खूप पटलं ते. आपलं ही सगळी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना. हम्म. मग आपण आता सगळे दासबोधामध्ये ज्ञान घ्यायला आपण जमलो आहोत, हो की नाही? दासबोधापासून शिकायला आपण आपल्या 5 ज्ञानेंद्रियांना किती जपतो. डो डोळ्याला आता खूप ड्राय व्हायला लागले, मग त्यात ड्रॉप घाला. मग ते हिअरिंग कमी व्हायला लागलं, टेस्टिंग करून आणा. दरवर्षी डोळे तपासा, हे तपासा, ते तपासा. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना किती जपतो किंवा किती मान देतो, त्यांची अवहेलना नाही करत, त्यांची काळजी घेतो. मग आता हे सगळे ज्ञानेंद्रिय जिथून निर्माण झाली, त्या दासबोधाकडे त्या त्या ज्ञानाकडे, त्या सत्याच्या प्रचितीकडे आपली किती उंच नजर, मानाची नजर पाहिजे आपली. किती काळजीपूर्वक, किती केअरफुली आपण हे स्टडी करायला पाहिजे.
हे आपल्याला जाण देण्यासाठी समर्थ हे सांगत आहे. हम्म. मग ह्याच्यामध्ये आपण आता पुढचा समास शाश्वत ब्रह्मनिरूपण, जग, जीवन आणि माया हे असं सुरू केलं. आता हे बघा, आपले जे आपण जे श्रोते आपण आहोत ना, त्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्या ह्याच्यामध्ये पडतात. काय पडतात? कोणी अंतर्मुख असतात, कोणी बहिर्मुख असतात. म्हणजे कसं, की सगळे सज्जन असतात, संसारातले कर्तव्य केले, सगळं छान आहे. पण चांगलं वागायचं किंवा मुक्तीचा मार्ग काय? एक बहिर्मुख आणि काही अंतर्मुख. बहिर्मुख म्हणजे काय? वेगवेगळ्या शिक्षण संस्था काढा, सगळ्या लोकांना शिकवा, परोपकारी संस्था काढा, सगळं ते बाहेर सेवा करा, सेवा करा, सेवा करा. हो, पण ती सेवा कुठल्या ॲटिट्यूडनी करायची, त्याचा विशेष काही त्याच्यावर विचार त्यांनी केलेला असतो किंवा नसतो मला माहिती नाही. पण समर्थांना त्यांनी बाहेर सेवा करायला त्यांची नाकार नाही आहे, पण ते म्हणतात आधी तुम्ही स्वतःला ओळखा, आधी अंतर्मुख व्हा, आणि मग त्यात तुमचा विरोधच नाहीसा होईल मुळी, अंतर्मुख आणि बहिर्मुख. आणि त्यासाठी ते आपल्याला हे जग, जीवन आणि माया त्याचं निरीक्षण कसं करायचं आणि निष्कर्ष कसा काढायचा हे समजावून सांगतायत. त्याचं आपण हे दोन ओव्या आपण बघितल्या, दोन विषय त्याची आपण जी फोड केली ते, कारण ह्याच्यामध्ये अगदी सोपं होतं. सोपं म्हणजे कसं, आजूबाजूचे जग आणि जीवनाचं निरीक्षण केलं तर ते सगळं प्रलय प्रलय सगळं पृथ्वीच होय, पृथ्वीच आहे, असं ते त्यांनी सांगितलं. आणि निरीक्षणाच्या सारामध्ये ते आता बघू आपण. पण आज आपल्याला वेदांत दर्शन, तर हा खूपच गहन विषय आहे आणि आपण लक्ष देऊन ऐकू. आणि याची पार्श्वभूमी किंवा इंट्रोडक्शन सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता बघा, ह्या ओव्यांमध्ये आपण काय बघितलं, की या सगळ्या ओव्या आपण ज्या बघितल्या त्याच्यापासून पृथ्वीचं होय, पृथ्वीचं होय, सारखं ते पृथ्वीच होय हे सांगितलं, की हे सगळं नाश पावणार आहे, नाश पावणार आहे. आणि मग तिथे म्हटलं की पुढे पृथ्वी त्या जेव्हा तो प्रलय होतो, शेवट पृथ्वी, शेवट पृथ्वी, आणि म्हणले ह्या तऱ्हेनं खांजणी आणि भांजणी म्हणजे उत्पत्ती आणि विनाश हे समजावे ह्याचे मूळ तैसे. तर बघा, आपण मागे स्वगुण परीक्षा, आता आपली आपली स्वतःची परीक्षा आहे ना, ते तिसऱ्या दशकामध्ये आपण एक समास बघितला होता. इथे पृथ्वीचं सांगितलं ना, पृथ्वी हे सगळं विनाश होऊन पृथ्वी होते, पृथ्वी होते. तसंच त्यांनी आपल्याला आपल्या जीवाला सांगितलं होतं मृत्यू निरूपण. त्याच्यामध्ये अशाच ओव्या होत्या लागोपाठ. मृत्यून म्हणे हा विख्यात, मृत्यून म्हणे हा श्रीमंत, मृत्यून म्हणे हा अद्भुत पराक्रमी. अशा सगळ्या मृत्यून म्हणे, मृत्यून म्हणे होता. मृत्यून म्हणे ब्रह्मचारी, मृत्यून म्हणे जटाधारी, मृत्यून म्हणे निराहारी योगेश्वर. मग तुम्ही म्हणाल हे सगळं मृत्यू मृत्यू आहे, ते काय सांगायचं काय त्याच्यामध्ये? गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्युपंथे, गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नाना परी, नाना छंद करुनी. मग सगळे गेले 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 गेले. मग त्याच्यात काय आता, आता जो मानवी भूमिकेवर असेल कोणी म्हणे, तो काय म्हणेल, गेले गेले तुम्ही व्यायाम करा, काय इन्शुरन्स काढा, मेडिकल टेस्ट करून घ्या, आणखी काय सांगेल ते सांगेल. पण संत काय म्हणतात? असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. तर हे आपल्याला आजूबाजूला जग नश्वर आहे याची आठवण समर्थ का करून देत आहे? तर मला माझं खरं स्वरूप काही हे नाही आहे. माझं खरं जे आता बदलत आहे, वेशधारी संसारी, हे काही माझं खरं स्वरूप नाही आहे. माझं खरूप स्वरूपाकार होण्यामध्ये आहे. ते मला बघितलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळे लाकडे भस्म पृथ्वीचं होय, पृथ्वीचं होय आपल्याला माहिती आहे. मग त्यापासून शिकायचं काय? तर ते शिकण्यासाठी त्या सगळ्याचं सार त्यांनी करून पंचमहाभूतांचा प्रलय सांगितला. सगळ्याची पृथ्वीच होय, पृथ्वीच होय मध्ये बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हा सगळा त्याचा
खांजणी आणि भांजणी, पुन्हा तिथे उत्पत्ती आणि विनाश. आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज, तेजपासून पाणी आणि पृथ्वी, आणि पुन्हा ह्याच क्रमाने विनाश झाला. प्रलय म्हटलं त्याला. मग आता ह्याच्याकडे मी कसं बघितलं पाहिजे? जे जे जेथे निर्माण होते, ते ते तेथे लया जाते. येणे रीती पंचभूते, नाश पावती. हा नियम आहे की जे जिथून निर्माण झालं ते तिथेच जाऊन नष्ट होईल शेवटी. त्याच्याशिवाय तोपर्यंत ते नष्ट होणार नाही. मग ही पंचमहाभूते नष्ट झाली सगळी. त्याच्यामध्ये मी पण, माझं शरीर पण आलं. पण ह्याच्यातनं पुढे शिकायचं काय? वेदांत दर्शन काय आहे ह्याच्यामध्ये? या सगळ्या नश्वर ह्याच्यामध्ये पंचमहाभूते गेली त्याच्यामध्ये त्यासाठी हे प्रश्न जे आहेत ना, हे सगळे, की हा वायू कुठून आला, आकाश कुठून आलं, तर त्या सत्यकामला पडलेले प्रश्न आणि त्याच्यापासून त्यांनी कशा तऱ्हेनं विचार केला, ते विचारासाठी आपल्याला एक गृहपाठ होता बघा. तुम्ही कोणी पाठवला नसेल तर पाठवा. तुम्हाला मी एक सॅम्पलसाठी एक प्रश्न आलेत त्यातलं दाखवतो की कसे प्रश्न अपेक्षित आहेत. हे प्रश्न जरूर आहे, कारण त्यांनी आपल्याला पुढच्या ओव्या आहेत ना त्या समजणार आहेत आपल्याला. तर बघा, एक प्रश्न असा आहे: मनुष्याच्या जन्मात दुर्मिळ आहे, या जन्मातूनच आपण देवशोधन, मोक्ष, आनंद मिळवू शकतो. हे कार्य या जन्मात पूर्ण झाले नाही तर त्यासाठी पुन्हा मला मानव देह मिळेल का आणि केव्हा? वा, छान प्रश्न आहे. आणखीन पुढे काय म्हणले, की मी पुन्हा हिंदू म्हणून जन्माला येईन का? आपल्या धर्माची शिकवण इतकी सुंदर आहे की ती मला पुढील जन्मी चालू राहायला आवडेल. आणि माझ्या आयुष्यातून गेलेल्या प्रियजनांची पुन्हा कधी पुढच्या कुठल्या जन्मी भेट होईल का? तर बघा, असे आपले जे वेगवेगळे प्रश्न आहेत ना, त्याची उत्तरं आता आपण मिळतात का बघूया आपल्याला. एक मी सॅम्पलसाठी तुमच्या बरोबर शेअर केलं. म्हणजे या सगळ्यामध्ये काय आहे? पुनर्जन्मावर विश्वास आहे. माझ्या मला जी मी कर्म करत आहे त्याच्याचं मला फळ मिळणार आहे, त्याच्यावर विश्वास आहे. ते आपण करू हळूहळू विचार. पण तुम्ही करा. मग आता आपण या सगळ्यावर आपण एकत्रितपणे पुढच्या वेळेला विचार करू. आता समर्थ काय म्हणतात? भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागुते निमाले, पुढे शाश्वत उरले, परब्रह्म ते. मग आता इथून याच्या पुढे पंचभूत जिथे शमली त्याच्या पुढे आता हा सगळा आपलं काय म्हणायचा अतींद्रिय विषय सुरू झाला. अतींद्रिय. मग अतींद्रिय विषयाला काय आहे, की फक्त वेदांत प्रमाण आहे त्याला. किंवा संतांची वाणी. कारण वेद आपल्याला उपनिषद, वेदांत म्हणजे उपनिषद, वाचून आपल्याला समजत नाही. मग तो अर्थ समजावून सांगायला संतांची वाणीच, म्हणून शब्द प्रमाण आपल्याला आहे. प्रमाण म्हणजे काय, तुम्हाला मी गेल्या वेळी म्हटलं तर पुन्हा सांगतो, ते आपल्याला कळायला उपयोग होतो खूप. म्हणून एक असतात आपल्या तर डोळे आहेत ना, तर आपल्या समोर जी वस्तू आहे त्याचा रंग कुठला आहे? हा दिसला मला, हा लाल रंगाचा आहे. मग डोळे हे प्रमाण, म्हणजे हे डोळे हे मला याचं साधन झालं. पण आता समजा मला माहिती आहे की समजा माझ्या हातामध्ये निळं पेन आहे, ते काय खरबडीत आहे, त्याचं टोपण खरबडीत आहे. मी डोळे मिटले आणि कशाला तरी हात लावला. मग डोळे मिटलेत पण त्वचेला मला खरबडीत दिसलं, कळलं. पण त्याच्यावरनं मी काय निर्णय घेऊ शकतो? अरे हे पेन आहे. समजा झोपेत किंवा असं न बघता पाठीमागे हात लावला. तर डोळे हे मुख्य प्रमाण आहे आणि त्वचा हे शबल प्रमाण आहे. शबल म्हणजे या पेनाच्या ऐवजी दुसरी कुठली तरी खरबडीत वस्तू असू शकते बरं का. मग ते पेनच असेल अशी खात्री नाही, किंवा ते निळं असेल अशी खात्री नाही. ते दुसऱ्या कुठल्याही रंगाचं असू शकतं. तर पण वेदांत काय म्हणतो, मला प्रबल प्रमाणच पाहिजे, ते एक न एकच प्रमाण पाहिजे. तर ते प्रमाण काय आहे? तर हे शब्द प्रमाण आहे, की असे हे जे अवतारी संत आपण म्हणले, की ते जे सांगतात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. तर आता हे पुरे परब्रह्म उरले, शाश्वत जे आहे ते.
ते परब्रह्म जोपर्यंत कळत नाही, ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेन, चत्वार खाणी जीवनाना होणे घडे. म्हणजे समर्थ सांगतात की हे परब्रह्म आपल्याला जोपर्यंत कळत नाही, तोवर आपला जन्म मृत्यू चुकणार नाही. मग ते जन्म मृत्यूला नियम काय आहेत ते आपण नंतर बघू. पण आधी या ओव्या आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. आता सध्या नुसत्या वाचतो. मग काय झालं? जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ बरे पहा. ह्या ओव्या अशा आहेत ना, या एकेका ओवीवर अहो एक दर्शन आहे. एका पादावर एक दर्शन आहे. जडाचे मूळ ते चंचळ. आता पहिली गोष्ट, या पहिल्या ह्याच्यातच हे म्हटलं ना, पंचभूते पुन्हा मागुते निमाले. ते मॉडर्न सायन्स म्हणतं नाही नाही, हे सगळी पंचमहाभूतं आहेत, त्याच्या पुढे काय निर्मिती झाली ते आम्ही सांगतो तुम्हाला. पण ती पंचमहाभूतं कुठून झाली ते आम्हाला माहिती नाही. किंबहुना मॉडर्न सायन्स असं मानतं की ह्या ज्या जडवस्तू आहेत त्या एकत्र येऊन काहीतरी कॉम्बिनेशन येऊन एक अशी संज्ञा जीवनाचा, आपण त्याला जीवन म्हणतो की नाही, ससंवेद्य, ती तयार झाली. तर वेद म्हणतात नाही नाही, या चंचळातनच हे जड निर्माण झालं. असं एक दर्शन आहे की जे ईश्वर मानतात आणि सांगतात की हे ईश्वर ह्या पंचमहाभूतापासून त्यांनी बनवलं. पण हे पंचमहाभूत कुठून आली याचं उत्तर त्या दर्शनापाशी नाही. मग त्या चंचळाचं मूळ ते निश्चळ आहे. म्हणजे ईश्वर वेद समर्थांना जो अद्वैत वेदांत सांगायचा आहे, त्यामध्ये त्यांनी, आपण मृत्यूचा समास बघितला ना, त्याच्यामध्ये ते काय म्हणले, अवतार जरी झाले तरी त्यांना देह ठेवायला लागला की नाही. हम्म. त्याचे अवतार जरी झाले त्यांनी देह ठेवला, मग तो निश्चळ, पण त्या चंचळाचे मूळ निश्चळ आहे. म्हणजे काय, ह्याचं आपण मॅपिंग आधीच्या दशकात आज करणार आहोत. पण आपण या ओव्या आधी बघू. आणि निश्चळ पण, असं एक ब्रह्म आहे. निश्चळ म्हणजे असं ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला आणखीन काही नाही, ते नुसतं आहे. ते बरे पहा. मग आता पूर्वपक्ष काय म्हणतो? पूर्वपक्ष म्हणजे हे झालं, काही घटना घडली, सिद्धांत म्हणजे निमाले. हम्म. आणि पक्षातीत जे संचले परब्रह्मचे, म्हणजे समर्थांना आपल्याला कुठे न्यायचंय? आपल्याला परब्रह्मापर्यंत न्यायचंय. जीव, ईश्वर आणि परब्रह्म. तर परब्रह्म नुसतं आहे. तर त्या आपल्या समर्थांना ते म्हणजे मुक्ती आहे. त्यांना आपल्याला ईश्वर सुद्धा त्याच्याही पलीकडे न्यायचंय. पक्षातीत जे संचले परब्रह्म ते. आणि ते सांगतात, हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेसी बाणावे. ते म्हणतात, विचारे विण शिणावे तेची मूर्खपणा. तर बापरे, ह्या ओव्या इतक्या कठीण आहेत. पण आता आपण असं करू, या 28 ते पुढच्या ओव्या बघू आणि मग पुन्हा मागे येऊ. हां, या थॉट पूर्ण करतो. हं. पण असं आहे, कोणी म्हणले नाही हो, मला हे समजलं, ईश्वर आहे एवढं समजलं, पुरे मला इतकं. मग समर्थ सांगतात नाही नाही, ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैचे त्याला, उगाच गलतो करीतो गलबला मायेमध्ये. तो मायेमध्येच गलबला करतो. याचं तुम्हाला एक उदाहरण कसं अगदी मला ते पटलं म्हणून सांगतो बरं का, की गुरुजींच्या बरोबर शिकलेला एक ब्रह्मचारी, मग तो पुढे मिशन सोडून गेला, पण त्याला ज्ञानाची खूप लालसा होती. मग आणखीन तो कुठल्या 2 शंकराचार्यांकडे गेला, पुष्कळ त्यांनी ज्ञान संपादन केलं, संस्कृत पंडित झाला. आणि हा, ही तत्वबोधाची एडिशन आहे ना, ही जेव्हा प्रसिद्ध झाली, तेव्हा तो बाय चान्स गुरुजींना भेटायला आला तिथे. त्यांनी गुरुजींना ती भेट दिली. मग ते बाकीच्यांशी गुरुजी बोलत होते, ते बसले होते. मग गप्पा गोष्टी चालू होत्या. मग ते सगळे गेल्यावर ते उरले. मग ते गुरुजींना काय सांगतात, आता स्वामी ज्ञानी त्याचं, स्वामीजी हे नवीन पुस्तक काढलंय,
ह्याच्या तत्वबोधाच्या आधी खूप जुनं एक पुस्तक होतं, ते मला असं वाटतं कोणी ब्रह्मचारींनी लिहिलं होतं, कोणाकडे असेलही त्याची एडिशन. पण हे आता नवीन निघालंय. नवीन म्हणजे तरी आता ते 2005चे पब्लिकेशन आहे. तर तो गुरुजींना काय म्हणतो, हा उगाच करतो गलबला मायेमध्ये ते सांगतोय आम्ही. तर तो गुरुजींना काय म्हणतो, की ते म्हणतात स्वामी म्हणे हे हा शब्द हे चुकीचा आहे हो. हे बरोबर नाही, हा शब्द इथे बरोबर नाही, तो शब्द तिथे बरोबर नाही. या तत्वबोधाच्या याच्यामध्ये सांगा की हा शब्द इथे बरोबर नाही. तर गुरुजी त्यांना हिंदीत चाललं होतं, अरे तुरे करत होते, बरोबरीचे होते. ते म्हणले हे बघ म्हणे, मी तुला एक सांगतो, तू खूप शिकलास, खूप अध्ययन केलंस हे खरं आहे. पण म्हणे तू हे जाणतोस की नाही, की हे जे परब्रह्म जो आहे, ते मायेच्या कक्षेत आलं, तोंड उघडलं की तिथेच पहिली चूक झाली म्हणे. हे जे सत्य आहे ते सांगण्यासाठी कुठला तरी शब्द उपयोगी पडेल का? त्यात ते शब्द म्हटलं की मर्यादा आलीच त्याला. हा, तो हे म्हटल्याबरोबर तो अगदी पटलं पटलं म्हणलं, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर ती प्रचिती नाही घेतली ना. म्हणजे कसं झालं मायेमध्ये, हा हा शब्द आणखीन बरोबर करा, हे आणखीन चुकीचं आहे, बरोबर आहे. हे ज्ञानी भिडीने दडपला. मग म्हणले नाही आपला, म्हणून बघा भारतीय संतांमध्ये जे कितीतरी अशिक्षित संत सुद्धा, अशिक्षित असलेले लोक संत झाले. गाडगे महाराजांचं उदाहरण आपण अनेक वेळा बघितलं. हा, तर ते त्यांनी परब्रह्माला जाणीवेनी प्रचितीने ओळखलं स्वतःला. हम्म त्यांनी कसं केलं, माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षणे विवरली पाहिजे सोये. हम्म लोकांना सांगण्यासाठी, पांडित्य दर्शवण्यासाठी नाही आहे. हम्म निशेष मायेचे निरशन, होता आत्मनिवेदन, वाच्यांश नाही विज्ञान, कैसे जाणावे. बघा, हे जे गुरुजी त्यांना सांगत होते, शब्दाला एक वाच्यांश असतो आणि एक लक्षांश असतो. म्हणजे एक असं आहे, वेदांत सांगायला संतांची एक अडचण अशी येते, एक महात्मा सांगत असतात असत म्हणे, ते म्हणे अडचण अशी आहे, संतांना म्हणे आपल्याला समजावून सांगायला आपलीच व्होकॅब्युलरी वापरायला लागते. हम्म. आणि मग आपल्या व्होकॅब्युलरीला लिमिटेशन्स असतात. तर त्या त्या तेच शब्द वापरून एक नवीन अर्थ ते तयार करून ते सांगायला लागतात. आणि आता बघा, आपणही बघतो सायन्समध्ये, काही काही वेळेस हे नवीन शब्द तयार करतात, किंवा काही वेळेस जुन्या शब्दांनाच नवीन अर्थ येतो. आता काही वर्षापूर्वी, समजा 25 वर्षापूर्वी, वायफाय शब्द नव्हता. वायफाय म्हणजे काय? हा नवीन शब्द आहे. हा, किंवा मोडम, मोडम हे ॲक्रोनिम आहे. त्याचं नवीन, किंवा मग आता माऊस शब्द काय आहे? माऊस आपला नेहमीचा वापरातला शब्द आहे, त्याला आता नवीन अर्थ तयार झाला. हम्म. ते एक असतो वाच्यांश आणि एक असतो लक्षांश. तर हे वाच्यांश जिथे कळला नाही, तर तिथे विज्ञान कळेल का? विज्ञान म्हणजे ते मला वर्तणुकीत आणता येईल का? नाही. मग निश्चयाचे मायेचे दर्शनाचं खूण काय सांगितली? आत्मनिवेदन, स्वतःला पूर्ण भगवंताच्या स्वाधीन करायचं, ते आत्मनिवेदन झालं. पण म्हणजे जिथे वाच्यांश नाही, तिथे विज्ञान कैसे जाणावे, तर शब्दाचा अर्थच नीट कळला नाही तर. आणि मग शेवटी निगमन करतात, अरे लोक काय बोलतील, लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. स्वतः अनुभव घेऊन तुम्ही केलं पाहिजे. तर गुरुजींनी त्याला कसं थेट सांगितलं की नाही, की चुका असतील तर असू दे. आणखीन कोणाला चांगल्या शब्दात सांगायचं असेल तर तर असू दे, पण त्याचं प्रत्यय पाहणं महत्वाचं की नाही. लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे, पाहिलेच पहावे. आता इथे समर्थ पुन्हा पुन्हा प्रत्ययाचं सांगतात. ते प्रत्यय काय आहे, आपण चला आता आपण प्रत्यय काय आहे बघूया. लोकांचे बोली जो लागला, तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिले पाहिजे. चला आपण स्टेप बाय स्टेप, आहे अजून आपल्याला थोडा वेळ आहे. हे प्रत्यय बघितल्याने काय लाभेल?
प्रश्न आला. प्रत्येक बघा सांगतायत समर्थ, आणि आधीचा इतका विषय कठीण, तर डोक्याला ताप किती हो. तर आता काय करायचं? प्रत्येक पाहिल्याने काय होईल? प्रत्येक पाहिल्याने ते बघा हे होईल. ह्याच समासातली उभी आहे ही. ते परब्रह्म जो परब्रह्म कळेल, ते परब्रह्म जे कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, त्याच्या चत्वार खाणी नाना होणे घडे. तर तुम्ही म्हणाल, हे सर्व आम्हाला माहित आहे हो, पुन्हा जन्म आहे, आम्हाला जर देवाची भेट नव्हता, आम्ही जर, त्यांनी प्रश्न विचारला ना, की त्यांना म्हणते म्हणलं हो आता माहिती आहे आम्हाला हे, ह्याच्यात काय आणखीन काय आम्हाला माहिती व्हायचं. तर समर्थ सांगतात. आता थोडं आपण पाठीमागे डोकावून पाहणार, पाठीमागच्या दशकांमध्ये, की जिथं या एक एक समास, एक एक ओवीचं पाठीमागे रेफरन्स बघू, म्हणजे आपल्याला या ओव्या आपल्या शब्दांच्या, आपल्या विचारांच्या कक्षेत आणता येतील. ठीक आहे, विल गो स्टेप बाय स्टेप. तर ह्याला समर्थ म्हणतात, हे आम्हाला आपण जे म्हणतो ना, मला हा आता मला पुनर्जन्म आहे, ते समर्थ म्हणतात हे शब्दज्ञान आहे. हे शब्दज्ञान आहे. कसं? तर आता बघा, आपण आता 9व्या दशकामध्ये, तोही गुणरूपच होता समास, त्याच्यामध्ये आपण डोकावून पाहणार होताच. हं, त्याच्यामध्ये फार सुंदर समास आहे हा. त्याच्यामध्ये आपण बघा डोकावून पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला निस्संदेह निरूपण त्यांनी केलं होतं. त्याच्यामध्ये समर्थांनी असं म्हटलं की जो निस्संदेह झाला, त्याला ते समर्थ तर साधू म्हणतात या समासामध्ये, आपले पूर्ण संशय जाण्याला. म्हणून आपण प्रश्न विचारत राहिले पाहिजेत, प्रश्न करत राहिले पाहिजेत, आणि आणखीन आणखीन आपल्या वृत्ती त्या ज्ञानमय केल्या पाहिजेत. आता काय म्हणले, आपली स्थिती वर्णन आहे बरं काही. हे शब्दज्ञान म्हणजे काय? नाही ज्ञानाची संपदा. संपदा म्हणजे धन संपत्ती. ज्ञान नाही. अज्ञान दारिद्र्ये आपदा. आपदा म्हणजे हलाखीची स्थिती. हम्म. ह्या आपदा मी भोगल्याच सदा भोगतोय, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच दुःख भोगतोय. भोगल्याच भोगी सदा शब्दज्ञाने. म्हणजे या शब्दज्ञानाने कळतं हो, पण वळत नाही, असं जे वर्णन आहे ना, ते रामदास स्वामी म्हणतात, ह्या आपदा मी भोगतो, मला शब्द माहिती आहेत, पण ते त्याचं ज्ञान विज्ञान झालं नाही, प्रचिती आली नाही, अजून शब्दज्ञानच आहे. मग ह्याच दशकामध्ये जाणपण सांगतात, म्हणजे कसं कमवावं हे जाणपण. समर्थ पुन्हा सांगतात, हे का करायची प्रचिती, ह्याचा निरूपण चाललंय. हे का करायची समर्थ सांगतात ना, प्रचितीनं समजून घ्या, प्रचितीनं समजून घ्या. समर्थ सांगतात, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. त्यांनी काय होतं, साधनं पुष्कळ केली तरी त्यांनी काय होतं, एक संत सांगतात, त्यांनी माझा अहंकार वाढतो. त्यांनी कळतं की हां, तू एकच उपनिषदाचा अभ्यास केला आहे, मी 6 उपनिषदं वाचली आहेत. आता 6 उपनिषदं वाचल्यावर माझ्या अंगी नम्रता आली पाहिजे की नाही. त्या मुंडक उपनिषदात म्हटलंय बघा, की ज्ञानी कोण, की जो कुठलाही आग्रह धरत नाही आणि तो वाद घालत नाही. तो ज्ञानी. सन भवती अतिवादी, अतिवादी वाद करत नाही. तर मग आता म्हणून हे जाणून घेतलं पाहिजे, की मी साधन करतोय कशासाठी करतो, मला काय मिळवायचंय. ते पुन्हा बघा, इथेही तेच सांगितलं, माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतक्यासाठी स्वभावे चुके जन्म. स्वभाव म्हणजे अलगद अगदी नॅचरली आपलं पुन्हा जन्म चुकेल. काय? मी माया ब्रह्म ओळखलं तर. हम्म. मग हे एक आहे, माया ब्रह्म ओळखणं म्हणणं काय, किंवा आपणासे ओळखणं म्हणणं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणजे कसं बघा, आपण आणखीन सोपं करू, की जगाचं ॲनालिसिस करायचं. जग हे नाही, हे नाही, हे नाही, पुन्हा तशी पृथ्वीचं होय, पृथ्वीचं होय. मग ती पंचमहाभूत पुन्हा ब्रह्मामध्ये लय पावली. हे बाहेरून आतमध्ये यायचं का, आतमधनं म्हणायचं की मी कोण आहे, माझ्या अंगी जे राग द्वेष आहेत ते कुठून आले, मी स्वतःला मी म्हणतो तो देह आहे का, नाही, मग मन आहे का, नाही, मग माझी प्राणशक्ती आहे ते मी आहे का, असं आतमध्ये जाऊन माझा स्वतःचा एक एक
माझं निरसन करणं, दोन्ही ठिकाणी आपण एकाच ठिकाणी पोचणार. कसं? आता बघा, आपण हे खरं दररोज करतोय, फक्त आपली ती दृष्टी आली पाहिजे. आपण रोज झोपी कशी जातो? आ- आपण दररोज झोपी जातो, दिवा बारीक करतो, सगळे आपले व्यवहार थांबवतो, फोन बंद करतो, आणखीन काय सगळं बंद करून स्वतःला शांत, कसले विचार नाही करायचे म्हणतो. असं करत करत शेवटी एक एक सगळे मग शेवटचा विचार जातो तेव्हा आपल्याला झोप लागते, हो की नाही? आपण आतमध्ये जाऊन नको आता हे काही दुखत असेल, समजा पाय दुखत असेल तर नको नको आता झोपल्यावर जाईल, ती कळ जाईल झोपल्यावरती. काही मनात चिंता असेल ते आपण म्हणून उद्या बघू, आता त्याचा विचार उद्या करू. असं देह देहाची जाणीव मालवतो, मनाची जाणीव मालवतो, प्राणाची जाणीव मालवतो, असं करत करत आतमध्ये येतो. पण जग, आपण असं आतमध्ये आल्यावर जग आपोआप मावळतं की नाही? का आपण सगळं जग पण आपोआप मावळतं. ते दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत ह्या. हं, की दोन्ही एकच आहे. आपलं जिथे सोपं आहे तिथे आपण करत राहू. जिथे आपण दोन्हीनी आपल्याला आपण एकाच ठिकाणी पडणार आहोत. तर हे जो पुन्हा पृथ्वी पंचमहाभूतांचा जो विलय आहे, तो म्हणणं काय? किंवा आपल्या आतमध्ये आपले राग विचार सहन करून उपासना करून ते करणं काय? दोन्ही ठिकाणी आपण एकाच ठिकाणी पोचणार आहोत. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळ असे नाही मूळ बरे पाही. जी ओवी आहे ना, या ओवीवर विचार करता करता हे चंचळ मालवलं की आपण काहीच उरत नाही का? तर त्याच्यापर्यंत पोचायसाठी बघा, एक तुम्ही आता बरेच जण मला दिसत आहेत की वेदांताचा खूप अभ्यास केला आहे त्यांनी. तर ते ह्या मॉडर्न सायकॉलॉजीमध्ये हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतात. म्हणजे आपणच आपल्याला कसं बघतो, ही प्रत्येकाची विशेष खोलात जाऊन आपलं आपलं कसं बघतो, मेंदूवर विचार कसा करतो, आपल्याला समोर दिसलेलं, डोळ्याला दिसलेलं कसं कळतं मी कॉन्शियस आहे, ह्याला ते म्हणतात सॉफ्ट प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस. आणि स्वसंवेद्य जे आहे त्याला म्हणतात ते हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस. अहो, एक जर्नल ऑफ कॉन्शियसनेस स्टडीज नावाचा एक जर्नल आहे. हां, पण हे सगळं मी उदाहरण देतोय, पण ते मला त्यांचं थोरवी नाही सांगायची आहे. कारण एका संतांनी खूप सांगितलं छान. ते संत काय म्हणले, की म्हणे वेस्टर्न सायंटिस्टनी सगळं विचार केला आहे, पण ते म्हणे त्यांच्या आराम खुर्चीत बसून मनाने विचार करत करत ते चैतन्यापर्यंत जणू पोहोचले. पण त्याचा अनुभव त्यांना नाही, त्यांना अनुभव नाही. दुसरे एक संत जे भक्तिमार्गी होते ते म्हणले हे सगळे वेस्टर्न जे आपण ज्याला आजकालच्या भाषेत सायन्स म्हणतो, ते विचार करत करत देवळापर्यंत आले, पण देवळाच्या आतमध्ये ते शिरू शकले नाही. कारण देवाला मानतच नाही ते. कशाला? ते फक्त तिथपर्यंत पोहोचले, पुढे येऊ शकले नाही. तर ह्याच्यामध्ये हा चार्मर्स म्हणून जो आहे, की ज्यांनी ही टर्म इंट्रोड्यूस केली, हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस आणि सॉफ्ट प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस, त्यांनी त्याचं एक आजकाल पुस्तक गाजतंय. हे पुस्तक गाजतंय. त्या पुस्तकाचं टायटल आहे रियालिटी प्लस. तर मला हे बाकीचं नाही सांगायचंय, त्यांनी आधार कुठला घेतला ते मला सांगायचंय. ह्या पुस्तकात त्यांनी आधार, तर पहिलंच फिगर त्याच्यामध्ये कुठली आहे माहिती आहे का? भागवतातली आहे. हे श्रीकृष्णाने नारद मुनी एकदा श्रीकृष्णाला विचारतात की मला माया म्हणजे काय सांगावं. मग ती भागवतातली गोष्ट तुम्हाला प्रसिद्ध आहे की त्याला भगवंत त्याला मनानेच तो भिक्षू असतो, नारद मुनी असतात, म्हणजे त्यांचं लग्न होतं, त्यांना मुलं बाळं होतात, मग अशी पुष्कळ मोठी गोष्ट आहे ती. तर तो त्या गोष्टीचा रेफरन्स देतो त्याच्या पुस्तकामध्ये. आणि तो आणखीन सांगतो की हे उपनिषदावरची जी भाष्य आहेत, ही ही खरी आहेत आणि आम्ही जे रिसर्च करतो ते सगळं ह्याच्यावरची फक्त टीका आहे. आता बघा, की हे मी फक्त सांगितलं कशासाठी, की आपल्याला असं वाटतं की मॉडर्न सायन्स हे काय जुनं रामदास स्वामींचं. पण आता बघा, डेव्हिड चॅमर्सनी उदाहरण कोणाचं दिलंय त्या पुस्तकातलं शॉर्ट आहे हा.
हं. नारदांनी त्याला जे दर्शन घडवलं, त्याच्यावर उपनिषद गंगामध्ये एक एपिसोड सुद्धा आपण बनवला आहे बघा, चिन्मय मिशननी. हं. की त्याचा रेफरन्स देत होतो, की कशासाठी देतो, की चंचळाचे मूळ निश्चळ आहे आणि निश्चळाला आणखीन कुठलं मूळ नाही, ही रियालिटी समजण्यासाठी तो एक खूण देतो. चला मग आता आपण पुढची उभी बघू, की पूर्व पक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत जे संचले परब्रह्म. हे आज आपण जो अभंग वाचला, मन जे मुरे मग जे उरे, हे ते मग जे उरतं ते काय आहे, ते काय आहे, ते माझ्यात पण आहे म्हणून जाणून घ्यायचं. ते सगळं आपल्याला संत सांगतात, ते माझं स्वरूप आहे, माझं स्वरूप आहे. पण आपण ते शब्द वापरतो. हम्म. ते पण आपदा तर आपल्या तुटत नाही. आता बघा, आता आपण पुन्हा मागे जाऊ. ते आपला अनुमान निरसनामध्ये म्हणतात, ही सगळी आपण पंचमहाभूतांची आज पाहिलं ना, पृथ्वीचं होये, पृथ्वीचं होये. ते म्हणले त्रिगुणभूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट, बहुरूप बहुपालट, किती म्हणून सांगावा. हा सगळा आजकालच्या भाषेत मॉडर्न सायन्स म्हणतो, त्याचा हा एरिया झाला या 53व्या ओळीमध्ये. की किती म्हणून सांगू, तो कधीच संपणार नाहीये. मॉडर्न सायन्सचा अंत कधीच होणार नाही. पण ये प्रकृतीचा निरास, विवेके वारावा सावकाश, मग परात्मा परेश अनन्य भावे भजावा. बघा, आपण काही दिवसांपूर्वी आपण एक सरप्राईज टेस्ट घेतली होती बघा. त्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं की हा आत्मसाक्षात्कार, परब्रह्म ओळखणं, हा एक इव्हेंट आहे का प्रोसेस आहे. आणि आपण त्याच्यावर निष्कर्ष काढला होता. एका साधकांनी मला पूज्य गुरुदेव रानड्यांच्या पुस्तकातला एक कोटेशन पण पाठवलं, की त्यांनी सांगितलं की हे प्रोसेस आहे. हं, ही हळूहळू होणारी आहे. तर समर्थ पण इथे सांगतात, विवेके वारावा सावकाश, ही प्रकृतीचा हळूहळू निराश करा. म्हणजे काय करा, तर पुढे म्हणले की त्यांनी आधी एक पूर्वपक्ष म्हणला समर्थांनी. ते काय म्हणले, हे जडाचे मूळ जे चंचळ, मॉडर्न सायन्स तर म्हणते या जडवस्तू अनेक गोळा होऊन चंचळ निर्माण, कॉन्शियसनेस निर्माण झाला. पण तो शिष्य म्हणतो, तो कॉन्शियसनेस आत्ता आपण जे व्यवहार चालू आहे तो माझ्यामध्ये आहे की नाही, आणि मी स्थूल देह आहे. तर मी जेव्हा म्हणे मी नव्हतो, तेव्हा माझं मन कुठे होतं. ते स्थूलची जेव्हा निर्माण झालं नव्हतं, तेव्हा अंतःकरण राहायला, अंतःकरणाला जागाच नाही. त्याचा अर्थ, उदाहरणार्थ बघा, आता हा आयफोन आहे, तर हा काय म्हणायचं, आयफोन नाही, कुठला सेलफोन आहे. तर हा कुठल्या शक्तींवर चालतो, हा जे पंचमहाभूतांच्या शक्ती आहेत, विजेची शक्ती आहे, कम्युनिकेशनची शक्ती आहे, वेव्ह ज्याला म्हणतो, त्याच्यावर चालतो. मग आता आपण आपल्याकडे सोपं सोपं करून करू, की ह्या वेव्ज आधी होत्या, की या वेव्ज या फोनमध्ये येऊ शकतात, त्या आधी होत्या का सेलफोन, हा सेलफोन आधी होता. कोणी म्हणाला सेलफोनच नव्हतं तेव्हा ह्या रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स किंवा ह्या ज्या इंटरनेटच्या वेव्स त्या कुठे होत्या. त्या होत्या. फोन नव्हता म्हणून काय झालं. इंटरनेटच्या लहरी तर आधीच होत्या, त्या आज कितीतरी आधी होत्या, आपल्याला आत्ता कळल्या. तर अशी समर्थांनी त्या समासामध्ये अनेक उदाहरणं देऊन त्यांनी कन्क्लुजन, निगमन केलं, तैसे आधी सूक्ष्म जाणं, हे चैतन्य आधी होतं, मग स्थूल निर्माण झालं. ये त्यांनी तिथे दुसरा दृष्टांत दिलाय, आपण वेगळा बघितला. ये दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतियांचा. मग काय म्हणले पुढे, ज्ञाता सुटला ज्ञानवते, परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काये जन्मते अंतकाळी. समर्थ म्हणले, तुला का प्रश्न पडला ते मीच सांगतो. म्हणे ज्ञानी माणसं काय सांगतायत, की तू परब्रह्मरूप आहेस, तुला जन्म नाही, तू मरणार नाहीस. भगवद्गीता पण तेच सांगते.
पण तुला तर असं वाटतं की मला पुनर्जन्म आहे. आणि मग त्यामुळे तुला असं वाटतं मला जर पुनर्जन्म आहे किंवा माझं, मग बद्धाचे जन्मकाळी माझं काय जन्मतं? मी का बरं मागे राहतो? मला जन्म नाही असं का होत नाही? मला परब्रह्म का ओळखता येत नाही? किंवा माझं खरं स्वरूप भेटल्यावर मला पुनर्जन्म नाही ना? तर ते म्हणले आपली ही वासना जी आहे, माझ्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला त्रास देतात. वायो सरिसी वासना गेली, ते वायो रूपेची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली, हेतू परत्वे. हा जो हेतू आहे ना तो आपला राहतो. मला हे करायचं राहिलंय, मला ते करायचं राहिलंय, मला हे व्हायचं होतं. ही जी आपल्या अतृप्त वासना आहेत त्या आपल्याला पुन्हा जन्माला घालतात, असं बरंच सांगितलं. आणि म्हणले मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना, परंतु आहे. वासना आहे. ती आता कशी आहे त्याचं आता आपण हे पुढच्या आठवड्यात बघू. मला कल्पना आहे आजचा विषय खूप ॲबस्ट्रॅक्ट वाटला असेल, पण या आपण एक, माझा खटाटोप एवढ्यासाठी आहे की आपण सगळे मिळून एकदा एका अशा कन्क्लुजनला येऊ की एक तासभर तरी असं समजायचं की मला काही वासना नाहीत, माझ्या काही अतृप्त इच्छा नाहीत, हं, मला काही मिळवायचं नाही. असं एक क्षणभर जरी आपण ठरवलं आणि बसलो डोळे मिटून की आपली आपल्याला आयडेंटिटी आपण काय समजतो. ते रामदास स्वामी आता ह्याच्या पुढच्या समासात आणि ह्या समासामधला तो विषय आहे. पण त्याच्या आधी मी ह्या देहाव्यतिरिक्त काहीतरी अस्तित्व आहे हे मला पटलं पाहिजे की नाही. त्यासाठी आपण हे पाठीमागचे रेफरन्स बघितले. तर हा ॲबस्ट्रॅक्ट होता पुष्कळ, पण आपण प्रयत्न करू, पुन्हा पुन्हा वाचत राहू. अ, रामदास स्वामींनी आपल्याला शपथेवर सांगतायत की आहे, तुम्ही फक्त विचार करा. तर आपण एक बाईट साईजमध्ये आजचा निष्कर्ष काय काढला आपण, की अशी एक अवस्था आहे की जी माझ्या देहाव्यतिरिक्त काही चैतन्य आहे, तेच माझ्या शरीरातनं आत्ता व्यक्त होते. तर समर्थ सांगतात की माझी आयडेंटिटी सध्या माझ्या वासनांनी या आतमध्ये आहे किंवा बाहेर म्हणून आपल्या उपाधींनी लिमिटेड झालेली आहे. म्हणजे कोणी म्हणत असेल शिक्षक म्हटला की शिक्षकच कायम तो शिक्षकच, तो म्हणतो नाही नाही नाही, तो शिक्षक नाही आहे. तो शिक्षक आल्यावर घरी तू गृहस्थ असतोस की नाही, हां, तसा तुझ्या एक एक उपाधी तू सोड आणि नुसता बस 5 मिनिटं. आणि मग तुला कुठली तुझी आयडेंटिटी कुठपर्यंत मी आतमध्ये जाऊ शकतो, असा एक एक्सरसाइज करायचा. आणि हे एक्सरसाइज करताना माझ्या आड काय येतं, काय प्रश्न असतात, ते आपलं होमवर्क आहे. ते लिहून काढायचं की नो नो आय कांट गो गो बियॉन्ड, की मी डोळे मिटले असताना जग नाहीसं कसं होईल. किंवा मी जर हे जग समजलं नाही तर जग आहे, तरी मी झोपले असताना सुद्धा जग आहे, मग ते कोण आहे. अनेक प्रश्न असतात. ते आपण प्रश्न लिहून काढल्याशिवाय त्याचं निरसन होणार नाही. यासाठी ह्या आत्ताच्या ओव्या आपण बघितल्या. तुम्हाला डोक्याला आज ताप मी दिला खरा, मी माफी मागतो तुमची. पण मला जेवढं तेवढं समजलं तेवढंच मला आणखीन कसं सोपं सांगता येईल. हं. तर आता आपण इथे थांबू. आणि आपण काही चर्चा करायची असेल, काही वेळेस चर्चेच्या निमित्ताने समजतं, तर आपण चर्चा करू. थांबतो इथे. पण प्रार्थना म्हणून ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि.